आई मला माहिती आहे की मी नालायक आहे. मी दादासारखा एक आदर्श एक चांगला मुलगा नाही होऊ शकत माहिती आहे मला. पण मी आपल्या बाबांचं स्वप्न त्यांचं समाधान असलेलं तर पेंटिंग्स नाही जळू शकत आई. त्यांचा घात नाही करू शकत मी. जेव्हा आपण बाबांच्या पेंटिंग्स एक्झिबिशन करायचं ठरवलं, तुला तर माहितीच आहे की आपले खूप शत्रू आहेत बाहेर. त्यांना आपलं चांगलं झालेलं नाही बघवत. आई मला एक धमकी देणारी निनावी चिठ्ठी आली होती. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की मी जर या पेंटिंग्स जाळल्या नाहीत, या पेंटिंग जर त्या आर्ट गॅलरीत पोहोचल्या तर अख्खीच्या अख्खी आर्ट गॅलरी उडवून देऊ. मला भीती वाटली आहे, मला खूप भीती वाटली. मी आपल्या बाबांचं स्वप्न, त्या लोकांचा जीव असं धोक्यात नव्हतं घालू शकत. म्हणून मी बाजारातून काही फेक पेंटिंग्स आणि फेक फ्रेम्स आणल्या आणि त्या जाळल्या. मी बाबांचा घात नाही करू शकत आहे. प्रीतम, मला माफ कर. खरंच रागाच्या भरात मी विसरून गेले होते की तू माझा मुलगा आहेस. तू फक्त बाबांची ही पेंटिंग्स नाही वाचवलेली, तर हजारो माणसांचा जीव वाचवलास त्याच्यासोबत. आय एम प्राऊड ऑफ यू. आपण ह्याचा पाठपुरावा करूच. आणि तू माझी माफी मागू नको प्लीज. मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की मी या पेंटिंग्स वाचवू शकलो. आता आपण बाबांचं एक्झिबिशन अजून मोठ्या स्केलवर करू. चल आधी बाबांना हे पेंटिंग्स दाखवूया. तुम्ही एवढा मोठा धोका पत्करून बाबांची स्वप्न वाचवली. मला तुमचा खूप अभिमान वाटतोय. मला कधीच असं वाटलं नव्हतं की माझे हे चित्र मला परत कधी बघायला मिळते. प्रीतम, तुझ्यामुळे हे सगळं नीट राहिलंय. थँक्यू. तू मला माझं आयुष्य परत केलंयस. बाबा थँक्यू म्हणू नका प्लीज. खूप चांगली गोष्ट आहे. मी ना तुम्हा सगळ्यांसाठी काहीतरी गोडाधोडाचं करते. हा मस्त. जीव भांड्यात पडला माझा. आल्या करोडपती आल्या. दामिनी, काय झालं? तुझा चेहरा का असा पडलाय? दामिनी, काय झालं? त्याचं झालं असं, मला लॉटरी लागली होती ना, मग मी पैसे आणायलाच गेले होते लॉटरीचे. पण तिथे गेल्यावर मला समजलं लॉटरीवाला पळून गेलाय. काय हो,
इथे बायकोची काय अवस्था झाली आहे, तिच्यावर काय वेळ आली याचं काही घेणं देणं नाहीये का तुम्हाला? काय असत असतं सतत माझ्यावर? छान वाटतं जोक आहे हा. काय रे, तिची अवस्था काय झाली आणि तुम्ही सगळेजण हसताय तिच्यावर? शांत राहा जरा. दामिनी, हे लॉटरी वगैरेच्या मागे का लागतेस तू? हे बघ, तुला जेव्हाही पैशांची गरज वाटेल तेव्हा ये माझ्याकडे आणि माझ्याकडून घेऊन जा पैसे. बरं, माझ्याकडे मागायचे नसतील तर मोहन आहे ना. वहिनी आणि मोहन, दामिनीची प्रत्येक गरज, तिची प्रत्येक इच्छा, तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. ती असं पुन्हा लॉटरी वगैरेच्या मागे लागता कामा नये, कळलं? तिच्याकडे कायम काहीतरी पैसे असतील ह्याची काळजी तू घ्यायचीस. हो वहिनी. दामिनी, हे लॉटरी, जुगार ह्या सगळ्या गोष्टी फसव्या असतात अगं. कष्टाने कमावलेला 1 रुपया सुद्धा ह्या अशा गोष्टींमधनं मिळालेल्या लाखो रुपयांपेक्षा जास्त टिकतो आणि लाभतो. अशा मार्गाने मिळालेले पैसे कधीच कोणाला लाभत नाही. हे बघ, तू मेहनतीवर विश्वास ठेव. आम्ही सगळे आहोतच तुझ्यासोबत. हो वहिनी, खरं तर चुकलं माझं. आय एम सॉरी. मी काय करायला हवं होतं मला समजलंय. मी ना दुसऱ्या माणसाकडून तिकीट घ्यायला हवं होतं, ह्याच्याकडे जायलाच नाही पाहिजे होतं. म्हणजे बघा ना, तो पळून गेला नसता आणि मला पैसे मिळाले असते. हे ना, हा ना, तो पळून तरी नसता गेला. मॅडम, हा शिरा खास तुमच्यासाठी. तुम्हाला जसं आवडतो ना तसा अगदी केलाय, केशर आणि बेदाणे घालून. तुम्ही म्हणाला होतात ना की करोडपती झाल्यावर माझं तोंड गोड करून आत्ता दामिनी, एक शंका आहे मला. ते तुला 10 करोड मिळणार होते ना, इन्व्हेस्टमेंट कितीची होती पण? अहो कसली इन्व्हेस्टमेंट? का? 10 रुपयाची तिकीट होती. प्रीतम, तुम्ही बाबांच्या त्या पेंटिंग्स वाचवल्या ना, माझ्या जीवात जीव आलाय. ती पेंटिंग्स म्हणजे बाबांचा श्वास होता. पण मला ना एकच गोष्ट कळली नाही की हा आपला दुश्मन नक्की आहे कोण, जो इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो. अख्खी गॅलरी पेटवण्यापर्यंत याची मजल जाऊ शकते. बरं प्रीतम, मला सांगा, तुम्ही चौकशी केली आहेत का? तुम्हाला कोणावर संशय आहे का? प्रिया, मला माफ कर, पण मी तुला आता सत्य काय आहे ते सांगू शकत नाही. हे सगळं त्या दिशाचंच कारस्थान आहे हे मला ठाऊक आहे, पण माझ्याकडे तिच्या विरुद्ध काही पुरावे नाही आहेत. पारू इथे असती तर तिने नक्की काहीतरी मार्ग काढला असता, पण माहित नाही ती कधी परत येणार आहे ते.